नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील 19 जून 2026 पर्यंत आलेल्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या जाणून घेणार आहोत. ओके, मे 2026चा 1500चा हप्ता जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे का नक्की? ओके, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत त्याविषयी मी तुम्हाला आधीच या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो तुम्ही व्हिडिओ जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता. कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये थोडा वेळ लागू शकतो. ओके, त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, 345 कोटी निधी मंजूर झाल्यानंतर पुढे काय होणार, ई-KYC आणि पडताळणीबाबत शासनाने नक्की काय सूचना दिल्या आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी नक्की काय करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. ओके, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. आणि याच योजनेबाबत आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे की 19 जून 2026पर्यंत उपलब्ध माहितीनुसार मे 2026च्या 1500च्या हप्त्याचे आता वितरण खूप जिल्ह्यांमध्ये सुरू व्हायला झालेले आहे. ओके, जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता हे वितरण झालेले आहे. राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात थेट DBTद्वारे आता रक्कम जमा होत आहे. अनेक लाभार्थी महिलांना बँकेकडून पैसा जमा झाल्याचे SMS देखील प्राप्त झालेले आहेत. आता ज्या महिलांना पैसे आलेले आहेत, ओके, त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल आज, ओके, आणि आजच पैसे आले असेल तर त्यांनी कमेंट करा. ओके, आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. आणि ज्या महिलांना पैसे नाही आले ई-KYC करूनसुद्धा, अशा महिलांनीसुद्धा कमेंट करा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके, आता एक अजून महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे की महाराष्ट्र शासनाने या हप्त्यासाठी सुमारे 345 कोटी निधी मंजूर केलेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम आता जमा केली जात आहे. त्यामुळे सर्व महिलांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत, ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, म्हणून जर तुमच्या ओळखीतील एखाद्या महिलेच्या खात्यात पैसे जर आले नसतील आणि तुमच्या खात्यात आले नसतील, ओके, किंवा जर तुमच्या मैत्रिणीच्या खात्यामध्ये पैसे आले असतील आणि तुमच्या खात्यात आले नसतील तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण की शासनाकडून सध्या ई-KYC आणि लाभार्थी पडताळणी मोहीम देखील सुरू आहे. ओके, त्यामुळे थोडासा उशीर लागू शकतो पैसे येण्यामध्ये. ओके, आता ज्या महिलांची माहिती अपूर्ण आहे किंवा आधार आणि बँक खाते लिंक नाही त्यांना अडचणी थोड्याशा येऊ शकतात. ओके, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती तपासून घ्यावी आणि अपडेट करून ठेवावी. आधार कार्ड आणि बँक खातं हे लिंक करणे आवश्यक आहे, ते एकदा तुम्ही तपासून घ्या. नसेल तर करून घ्या लिंक. ई-KYC पूर्ण झाली आहे का ते एकदा तपासा. अर्जामधील नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती योग्य आहे का हे सुद्धा तपासा. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण या सर्व बाबी पडताळणीसाठी महत्त्वाच्या असतात. ओके, आता आणखीन एक मोठी माहिती म्हणजे की राज्यात आता अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू झालेली आहे. पडताळणी दरम्यान अपात्र आढळलेल्या महिलांची नावे योजनेतून वगळली जात आहेत, म्हणून पात्र महिलांनी घाबरण्याची यामध्ये गरज नाही आहे. ओके, परंतु चुकीची माहिती दिलेली असल्यास लाभ थांबवलासुद्धा जाऊ शकतो. ओके, आता झालं आहे काय, अमरावती जिल्ह्यातच सुमारे 33,000 महिलांची नावे कायमस्वरूपी वगळण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच की आता या महिलांना या योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही. ओके, आता ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे नाही आले, ओके, त्यांनी आता घाई करू नये. ओके, हप्ते आता काय होते, टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. पुढील काही दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात देखील रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. जर तुमची ई-KYC कंप्लीट असेल, उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल लाडकी बहिणीच्या, ओके, सगळं जर बरोबर असेल तर नक्कीच तुम्हाला पैसे येतील. थोडासा धीर धरा, नक्कीच पैसे येतील. म्हणून नियमितपणाने तुम्ही काय करा, बँक खाते तुमची तपासत राहा. तुम्हाला SMS आला की तो एकदा वाचून बघा. ओके, आता 19 जून 2026पर्यंतचे ज्या आपण अपडेट बघितले आहेत त्या परत एक लाईन वाईज बघून घेऊया. ओके, शॉर्टमध्ये आता मे 2026चा 1500चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ओके, 345 कोटी निधी मंजूर झालेला आहे. ई-KYC आणि लाभार्थी पडताळणी सुरू आहे आणि पात्र महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जात आहेत. तसेच सर्व लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते नियमित तपासत राहावे. ओके, आता लाभ मिळण्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेल्या आहेत. ओके, ते तुम्ही वाचूसुद्धा शकता. ओके, आता ही माहिती जर उपयुक्त तुम्हाला वाटली असेल लाडक्या बहिणींनो तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा.
तुमच्या कुटुंबातील आणि गावातील सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्नपूर्णा योजना, संजय गांधी निराधार योजना, PM किसान, पीक विमा आणि इतर सरकारी योजनांच्या ताज्या आणि लेटेस्ट अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.